दादा काय सांगाल आज कशा प्रकारे जयंती इथे साजरी केली? सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. आज दिनांक 18/4/2026 रोजी पी दक्षिण विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खातं यांच्या अंतर्गत जुनी चौकी आणि सिद्धार्थनगर या चौकीचं संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या व्यवस्थेला शून्यातून विश्वापर्यंत पोहोचवण्याचं काम स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय या व्यवस्थेमध्ये ज्यांनी आपल्या लेखणीतून पायाभरणी केली ते क्रांतीसूर्य, प्रज्ञासूर्य, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवांची संयुक्त जयंती आज इथे आपण या घनकचरा व्यवस्थापनाच्या अधिपत्याखाली पार पाडत आहोत. त्यानिमित्तानं सनसनाटी वार्ता या चॅनलने या कार्यक्रमानिमित्त भेट दिली आणि या कार्यक्रमाचे आयोजक आहेत बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन. या कर्मचारी वर्गातून असा दिसण्यात येतं आहे की सामाजिक सलोखा राखण्याचं कामकाज या जनतेमध्ये हे घनकचरा व्यवस्थापन चौकी सिद्धार्थनगर हे करत आहेत आणि अतिशय उत्तम असा हा संयुक्त कार्यक्रम जनतेला विश्वासात घेऊन एकमेकाला मंगल मैत्रीचा संदेश या कार्यक्रमातून मिळतोय. हा संदेश देत असताना बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन संपूर्ण मुंबईतून आज जे काय आपण सामान्य नागरिक या मुंबईमध्ये श्वास घेतोय हे संपूर्ण कामकाज या महानगरपालिकेचा आहे आणि त्याच्यातून प्रमुख भाग हा स्वच्छतेचा येतो. या स्वच्छतेच्या भागामध्ये घनकचरा व्यवस्थापन हे खूप मोठं कामकाज करत आहे. त्यांना या आजच्या दिनी खूप साऱ्या मंगलमय शुभेच्छा देतो. त्यांचं स्वास्थ्य अतिशय सुंदर राहावं, उत्तम आरोग्यदायक राहावं आणि त्यांचे जीवन आनंदमय जावं अशा मंगलमय शुभेच्छा देत सनसनाटी वार्ताला सुद्धा त्यांच्या पुढील कामकाजासाठी त्यांचे संपूर्ण कामकाज हे उत्तमरित्या सत्यवादी घटनेवरती आधारित जिथं जिथं अन्याय होत असेल तिथं तुमची ही व्यवस्था संपूर्ण पोचेल आणि या अन्यायाला प्रतिविरोध करण्यासाठी लोकांपर्यंत पोचवाल आणि न्याय मिळवून देण्यासाठी आपण शेवटपर्यंत कामकाज कराल अशी तुम्हाला सुद्धा सनसनाटी वार्ताला शुभेच्छा देतो आणि इथे सांगतो जय भीम, जय जय. नमो बुद्धाय. तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, संत गाडगे महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई सर्वांना प्रथम अभिवादन. खरोखर सिद्धार्थ चौकी आणि जुना वार्ड चौकी सर्व कामगारांनी खूप सुंदर अशी जयंती इथं आज साजरी करण्यात आली मोठ्या जल्लोषात. खरोखर मला माहीत नव्हतं एवढी जबरदस्त वार्ड लेवलला सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे, मनोरंजनाचा कार्यक्रम. आणि मी काय बघतोय पी दक्षिणमध्ये आपले कामगार उत्कृष्ट काम करतायत, स्त्रिया चांगलं काम करतायत, मुकादम चांगलं काम करतात, कनिष्ठ पर्यवेक्षक चांगलं काम करतात. पण नुसतं काम चांगलं करत नाही तर प्रत्येक ठिकाणी नंबर 1 तुम्ही पाहिलं असाल. क्रिकेटमध्ये नंबर 1, कामामध्ये नंबर 1, कार्यक्रमात नंबर 1. हे कशामुळे? परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. त्यांनी काय सांगितलेलं आहे? शिका आणि संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर मला खूप छान वाटतं की तुम्ही खरोखर बाबासाहेबांच्या मार्गदर्शनावर त्याच्या मार्गावर चालला आहात. असंच करत राहा. आपल्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण द्या, उत्कृष्ट प्रकारचं त्यांना जे काय देता येईल द्या. कारण गिव्ह मोर गेट मोर. तुम्ही जेवढं तुम्ही देणार आहे समाजाला तेवढं समाज तुम्हाला देणार आहे. तुमच्या मुलाबाळांना तुम्ही जेवढं काय देणार आहे ते तुम्हाला परत मिळणार आहे. आयोजकांनी मला इथं 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि या चौकीचे चालक मालक संदीप यादव आणि हिरानंद पवार यांना मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी एवढा उत्कृष्ट कार्यक्रम इथं साजरा केला. असाच कार्यक्रम बाबासाहेबांचा, थोर पुरुषांची जयंती साजरी करायला पाहिजे. आणि विशेष करून आजचे जे मनोरंजन करणारे विजय ओवाळ साहेब आहे, यांची जी टीम आहे, यांनी खूप छान मनोरंजन केलं आहे, प्रबोधनाचं कार्य केलं आहे. असंच कार्य त्यांनी करत राहावं. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. तर आपल्या उत्तुंग अशा बुद्धिमत्तेच्या जोरावर पेलवून देखील नेलं. एखाद्या आव्हानाला प्रति आव्हान देऊन समोरासमोर उभं टाकण्याचा पहिला धडा या जगाला कोणी दिला असेल तर तो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. म्हणून त्यांच्या समर्पक कार्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सर्वांना सप्रेम जय भीम. या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची 396वी जयंती साजरी करत असताना
आपल्याला हे काम करत असताना आपल्या सर्वांचं आद्य कर्तव्य आहे. ज्या आदर्शाने आपल्याला मार्गदर्शन केलं, आज आपण माणसाने सन्मानाने जे जीवन जगत आहोत याचं फार मोठं योगदान बाबासाहेबांचं आहे. बाबासाहेबांनी कधीच कुठल्या जाती धर्माचा म्हणजे सर्वांना घटनेमध्ये बाबासाहेबांनी सामावून घेतलेला आहे. मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेल, कारण घटना लिहित असताना बाबासाहेबांनी प्रथम तो 340 कलम आहे हे ओबीसी समाजासाठी ते लिहिलेलं आहे. कारण घटना लिहित असताना पंजाबराव देशमुख बाबासाहेबांना विनंती करण्यासाठी गेले होते की बाबासाहेब तुम्ही आज घटना लिहित आहात, परंतु माझ्या समाजासाठी काहीतरी लिहावं असं ते सांगण्यासाठी बाबासाहेबांना गेलेले असताना बाबासाहेब त्यांना पाणी द्यायला जातात आणि म्हणतात हे मी काय जे लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचा. त्यावेळेस पंजाबराव देशमुख खरोखर त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतं की माझ्या समाजाने बाबासाहेबांना एवढा त्रास दिला होता तरी सुद्धा आज आमच्या समाजासाठी 340 कलम जे लिहून जे आहे समाजाला चांगलं असं सहकार्य केलेलं आहे. तरी या जयंतीनिमित्ताने या सर्व जुना वाळोपीत चौकी, सिद्धार्थनगर चौकी यांना मनपूर्वक आभार मानतो. आणि जसा हा कार्यक्रम केलेला आहे तसा भव्य कार्यक्रम आपल्याला मे महिन्याच्या 5 किंवा 6 तारखेला दक्षिण विभाग कार्यालयामध्ये जोरदार कार्यक्रम करायचा आहे आणि त्याचं नियोजन आपल्याला सर्वांना मिळून करायचं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही इथे जोश दाखवलेला आहे तसाच जोश आपल्याला दक्षिण विभाग कार्यालयामध्ये दाखवून आपल्या आदर्शानंतर आपण मोठ्या थाटामाटामध्ये जयंत्योत्सव साजरा करायचा आहे. तर या जयंती तुम्हाला मी शुभेच्छा देतो. जयंत्योत्सव मंडळाच्या वतीनं दक्षिण विभाग यांच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या ठिकाणी प्रबोध मोहिते यांना ड्युटीवर जायचं असल्या कारणानं त्यांचं मनोगत आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याचबरोबर राष्ट्रीय सनसनी वार्ता रिपोर्ट आदरणीय अनिल सकपाळ या कार्यक्रमाचं चित्रण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं देखील आम्ही मनस्वी स्वागत करतो. तरी मी आदरणीय प्रबोध मोहिते साहेबांना विनंती करतो की सर्वांना सप्रेम जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय, सर्व महामाता महामानवांना त्रिवार वंदन. या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन खाते दक्षिण विभाग, जुना वॉर्ड ऑफिस आणि सिद्धार्थनगर चौकी या चौकीमध्ये आज दिनांक 18 एप्रिल 2026 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव अगदी थाटामाटात साजरा होत आहे. या जयंतीला उपस्थित या विभागाचे सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक आदरणीय आमचे मित्र गांगरोडे साहेब, त्याचप्रमाणे कनिष्ठ पर्यवेक्षक आमचे धम्मबंधू आदरणीय हिरानंदजी पवार, कनिष्ठ पर्यवेक्षक आदरणीय संदीपजी यादव, त्याचप्रमाणे आमचे सुर्वे साहेब, त्याचप्रमाणे सर्व कनिष्ठ पर्यवेक्षक, सर्व कामगार बंधू आणि भगिनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव फक्त आपल्या भारत देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा होत आहे. आणि आपल्या या स्थानिक ठिकाणी देखील आपण हा उत्सव, आपण कामगार या ठिकाणी उत्सव साजरा करतोय. मला अभिमान वाटतो या चौकीचा. खरंच मी सॅल्यूट मारतो. आणि याचे जे सूत्रसंचालक आहेत ते माझे नातेवाईक प्रकाश जाधव साहेब, हे अतिशय खूप चांगल्या प्रकारे आयोजन करतात. मी जास्त काही न बोलता ह्या जयंतीच्या दिनी आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय बुद्ध, जय भारत. मी आदरणीय या संपूर्ण आंबेडकरी प्रबोधनात्मक संचाला विनंती करतो की आपण कार्यक्रमाला सुरुवात करायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सोनियाची उगवली सकाळ, हो सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मास आले भीममान. डोळ्यानं बिलकुल बघायचं नाही, बघायचं नाही, हो बघायचं नाही. जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही, जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही, जय भीमवाल्याच्या नादी
प्रभा म्हणाली भीम जयंती आली चांदाची चांदणी घेऊन खाली बारा भीमाला घाली चांदाची चांदणी घेऊन खाली बारा भीमाला घाली चांदाची चांदणी घेऊन खाली बारा भीमाला घाली चांदाची चांदणी घेऊन खाली बारा भीमाला घरघरती बाई जातात वाटेच्या पायरी घरघरती बाई जातात वाटेच्या पायरी अन्न यात मला आली बाई मन गेला माहेरी यात मला आली बाई मन गेला माहेरी मला सकाळी ग रोज बिहारी ग रमाव वाटत मला सकाळी ग रोज बिहारी ग रमाव वाटत चरणी आपली मचरणी नमाव 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 वाटत नांदेड नांदेड हे धर्माचं नांदेड ओह नांदेड नांदेड हे धर्माचं नांदेड भीमाच्या संसारी कसं किशोर 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 नांदेड बोला माता रमाईचा धनी असता मुखाची पार पाडी कर्तव्य सारी धनी असता मुखाची पार पाडी कर्तव्य सारी आणि श्रमाने शेंदण असं रमाचं नांदण आणि श्रमाने शेंदण असं रमाचं नांदण भीमाच्या संसारी कसं किशोर चांदण 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 बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होती गरीबी दिसला नवी होती कालीची माहेर गावी होती गरीबी दिसला नवी होती कालीची माहेर गावी कंबर कसून बांधण असं रमाचं नांदण कंबर कसून बांधण असं रमाचं नांदण भीमाच्या संसारी कसं किशोर चांदण भीमाच्या संसारी कसं किशोर चांदण भीमाच्या संसारी कसं किशोर चांदण जगाचा राजा